अनुषंगाने विजय पाटील धोंडगे ग्रामीण विकास मंचाच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथ दादा पवार, आमचे मार्गदर्शक मुक्तेश्वर भाऊ धोंडगे, माजी उपसभापती शफीउल्ला बेग, विनायक पाटील पुढे, दिगंबर बाबा सोनवळे, बळी पाटील भरकडे, संजयजी वडवळे, बालाजी पाटील तेलंग, शिवराज पवार, जयराम कांबळे, बाळासाहेब पाटील जाधव, माजी सभापती चोपवाड साहेब, शरद बागानगरे, जीवनराव पाटील वडजे, चिंचोलीचे सरपंच हेमंतराव कौसले, उदय जाधव, बाळासाहेब पाटील जाधव, शिवाजी पाटील वरकडे, उपस्थित कांतू पाटील फाचगे, आताच आमचे उपस्थित झालेले आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र शरद पाटील पवार, आपल्या सर्वांचे आवडते बालाजीराव भांडागळे, माजी पंचायत समितीचे सभापती भाऊसाहेब पाटील कदम, संग्राम पाटील फाचगे, आमच्या नगरीचे चेअरमन रघुनाथ पाटील धोंडगे, माजी सरपंच बालाजी गोडके, शिवराजजी कोतने, परिसरातून आलेले, तालुक्यातून आलेले, माझ्यावर प्रेम करणारे सरपंच, चेअरमन, माजी सरपंच, माजी चेअरमन, सर्व पदाधिकारी आणि मित्रमंडळी, मित्रहो, उपस्थित पत्रकार बांधव, मीडिया चॅनलचे बांधव, मतदारसंघामध्ये आज 2024च्या विधानसभेच्या शेवटच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्याच्या या रणधुमाळीच्या अनुषंगाने आज मतदारसंघाच्या परिस्थितीचा विचार करून आज तुम्हाला वाटलं की ह्या ग्रामीण विकास मंच कुठून आला. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या सहकार्याने मी गेली 10 वर्ष या भागामध्ये 2012 ते 22 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षामध्ये काम केलो. तुमच्या आशीर्वादानं एका सर्कलमध्ये 2 वेळेस निवडून देऊन एक नवा मतदारसंघामध्ये पायंडा पाडल्या. माझं काम तुम्ही मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये बघत असताना या ठिकाणी मी बाजूच्या पेटोळत आणि फुलवड सर्कलमध्ये जाण्याचा निर्धार केला तुमच्या सहकार्याने. त्यावेळेस 4 वर्षाखाली मी एक स्वतंत्र विचाराचं एक व्यासपीठ निर्माण व्हावं या उद्देशाने ॲडव्होकेट विजय धोंडगे ग्रामीण विकास मंचाच्या नावावर मी त्या ठिकाणी निवडणूक लढविण्याच्या उद्देशानं आमच्या सर्व मित्रमंडळीच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी पाऊल उचललं होतं. योगायोगाने ही निवडणूक जिल्हा परिषदची आमची पुढे गेली आणि बघता बघता 3 वर्ष निघून गेली. पण 3 वर्षामध्ये एकही दिवस घरी न थांबता माझ्या बरोबरीचे जिल्हा परिषदचे सर्व सदस्य घरी बसले. पण मी अगदी करोनाचा काळ असेल, संघर्षाचा काळ असेल, कुठेही न थांबता सातत्यानं तुमच्या सेवेमध्ये मतदारसंघामध्ये हळूहळू दोन्ही तालुक्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी काम करण्याचा निर्धार केला. आणि तुम्ही पाहता, माझा परिचय जर असेल तर हे काम करणारा माणूस आणि कार्यकर्त्याला घेऊन चालणारा माणूस, मित्रांना घेऊन चालणारा आणि योग्य सल्ला देणारा म्हणून या मतदारसंघामध्ये माझी ओळख निर्माण तुमच्यामुळे झाली. मित्रांनो, आज आपला मतदारसंघ एक वेगळा हुकुमशाही, दलालशाही, घराणेशाही आणि पैशाच्या लोभाने तरी मंडळी राजकारणामध्ये उतरली. आपण बघता, स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी मतदारसंघाची कशी वातावरण झाली आणि गेल्या 10 वर्षांमध्ये जर आपण 10
10 वर्षाचा विचार केला तर मतदारसंघ आपला कोसळून दूर गेला. विकासाच्या बाबतीत सर्व बाबींनी मागे लागल्या. या ठिकाणी युवकांच्या हाताला काम नाही, शेतीचे प्रश्न आहेत, सिंचनाचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत. मित्रांनो, पैशाच्या जोरावर निवडून गेल्यानंतर ही मंडळी आपल्या ग्रामीण भागाच्या शहराच्या विकासासाठी कुठल्याच बाबीचा विचार न करता मतदारसंघामध्ये पैशाच्या जोरावर राजकारणाची भाषा करतात. कोणी जर आपल्याला 1000 पैसे दिलं तर आपला विकास होत नाही आणि आपली पिढी सुधारत नाही. आपली जर पिढी सुधारायची असेल तर एका चांगल्या दृष्टीच्या विचाराच्या दिशेने आपल्याला जावं लागणार आहे. आणि आज ही दिशा महाविकास आघाडीकडे आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते बघा आणि आपल्या मतदारसंघाला महाविकास आघाडीने दूरदृष्टी असलेला एक साधारण कुटुंबातला माणूस या ठिकाणी उमेदवार दिला. मी गेली काही दिवस घरगुती कारणामुळे मी अलिप्त होतो, पण अलिप्त राहून आपल्याला चालणार नाही. आपण चळवळीतले कार्यकर्ते आहात, कुठंतरी आपल्याला विचार करावा लागणार आहे. म्हणून मी आणि आमचा परिवार डॉक्टर साहेब यांनी आणि आमचे बंधू प्रताप संदीप असतील, आमचे सर्व मित्रमंडळी कार्यकर्ते असतील, अनेकांचे मला फोन आले, वकील साहेब आपल्याला गप्प बसून चालणार नाही. इथली जर दडपशाही, हुकुमशाही आणि पैशाच्या जीवावरलं राजकारण जर मोडून काढायचं असेल तर एक महाविकास आघाडीचे उमेदवार आपले एकनाथ दादा गेली 4 वर्ष झालं आपल्या सातत्यानं संपर्कात आहेत, आपले प्रश्न सोडवत आहेत. यावेळी योग्य आणि चारित्र्यवान उमेदवार जर आपल्याला निवडायचा असेल तर महाविकास आघाडीचे एकनाथ दादा हे एक आपल्याला या सध्याच्या उमेदवारापैकी एक उमेदवार आपल्या नजरेसमोर आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की या वेळेस जर आपली घडी चुकली तर आपण नक्की मागे जातात. यावेळेस आपल्याला विचार करून मतदान करावं लागणार आहे. आमचे मार्गदर्शक मुक्तेश्वर भाऊ असतील, सर्व आपली टीम असेल, शाहू भाऊ असतील, पांडागळे साहेब असतील, आदरणीय आमदार माजी आमदार रोहिदासजी चव्हाण साहेब असतील, सर्व मंडळी या ठिकाणी तन मन धनाने कामाला लागले. म्हणून मी आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण सर्व दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, मित्रमंडळीला विनंती आहे की आपण कुठेही येत्या 4 दिवसामध्ये कमी पडू नये आणि आपल्याला आपल्या हक्काचा माणूस एकनाथ दादा पवार आहेत. आपण पुढच्या काळामध्ये विकासाची सांगड घालण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचे आहे. ही सर्व मंडळी मी या ठिकाणी तुम्हाला गवाही देतो की पुढच्या काळामध्ये कुठेही विकासाच्या बाबतीत तुमच्या अडीअडचणीच्या बाबतीत कमी पडणार नाही, एवढं या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. हा जे माझा निर्णय आहे, हा निर्णय माझ्या आज आपण जे एकनाथ दादाला पाठिंबा आणि बळ देण्याचा निर्णय जे आपण घेत आहोत, हा माझा वैयक्तिक डॉक्टर साहेब असतील, प्रताप दादा असतील, संदीप दादा असतील, माझे मित्रमंडळी असतील, कार्यकर्ते असतील, या सर्वांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. या निर्णयाचा कोणी अर्थ गैरअर्थ काढू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. इथून गेल्यानंतर दोन्ही तालुक्यातून जवळपास सर्व गावागावातून आपण एक प्रतिनिधी होईना आपण या ठिकाणी आलात. आपल्याला ही निवडणूक अतिशय तळमळीने लढवायची. समोरच्या व्यक्ती अनेक आपल्याला आमिष दाखवणार आहे, त्यांच्याकडे दुसरा अस्त्र नाही. आता नातलगाला पुढे करतील, येतील, पैशाचा आमिष दाखवतील, भावनेत आणतील. कुठल्याही भूतधापाला बळी पडू नका. येत्या 20 तारखेला जोपर्यंत भूत बंद पडणार नाही तोपर्यंत भूत सोडू नका. एक मत आपल्याला अतिशय महत्वाचं आहे, एवढं या प्रसंगी बोलतो आणि आपल्याला एकनाथ दादा पवार यांना विजयी